तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा विषय असा आहे की काही दिवसा अगोदर, काही महिने अगोदर गाडीची जी नंबर प्लेट आहे, जी 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर आहे, हा जो विषय चालू होता आणि त्यानंतर झाला स्मार्ट मीटर आणि आता झालेला आहे 2 व्हीलर. ओके, कारण की 2 व्हीलर कारण की आता यानंतर येणार जो रूल्स आहे तो 2 व्हीलरसाठी असणार आहे. म्हणजे यानंतर 2 व्हीलरला सुद्धा टोल टॅक्स द्यावा लागेल. ओके, कारण की आता हा जो GR निघालेला आहे किंवा हा जो रूल्स आहे UP मध्ये चालू आहे, म्हणजे कंटिन्यू चालू आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा रूल चालू आहे आणि त्या टोल स्टेशनवरती किंवा टोल नाक्यावरती बाईकचे काही ठिकाणी 70 रुपये घेतले जाते आणि काही ठिकाणी 90 रुपये घेतले जाते. तर मित्रांनो, कोणतेही जो रूल्स आहे किंवा कोणती जी ॲक्टिव्हिटीज आहे, सर्वात अगोदर बिहार किंवा UP मध्ये केल्या जाते आणि त्यानंतर पूर्ण देशामध्ये त्याला लागू केला जाते आणि हा जो GR आहे प्रत्येक राज्यामध्ये ट्रान्सफर केल्या जाते. तर मित्रांनो, ही जी परिस्थिती आता UP मध्ये चालू आहे आणि काही दिवसानंतरच आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहेत आणि प्रत्येक लोकांकडून, बाईकवाल्यांकडून सुद्धा टोल टॅक्स वसूलल्या जाणार आहेत. तर मला वाटतं मित्रांनो, आपल्याला या सर्व गोष्टींच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे. कारण की आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील लोक बोलत नाही आणि न बोलल्यामुळे, न ॲक्शन घेतल्यामुळे हे जे राजकीय लोक आहे किंवा हे जे कॉर्पोरेटिव्ह लोक आहे किंवा कॉन्ट्रॅक्टदार लोक आहे, हे आपल्या फेवरमध्ये किंवा आपल्या अगेन्स्ट जे क्रिमिनलायझेशन ॲक्शन घेत असतात आणि आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्या देशातील लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून माझं हे जे कर्तव्य आहे तुम्हाला फक्त अवेअर करण्याचं, कारण की माझं जे काम आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतली पाहिजे आणि तुम्ही सुद्धा बोलू शकलं पाहिजे. कारण की मित्रांनो, जर आपण एज्युकेटेड आहो, आपण शिकलेलो आहो, एवढे आय थिंक मला वाटते ग्रॅज्युएटेड आहो, मास्टर आहो, PhD ASD PhD जे काही केलं असं तुम्ही ते केलेलं आहे. पण आपण, मला वाटते की आपल्या देशातील सर्वात मूर्ख आणि सर्वात चुत्या म्हटलं तर ते एज्युकेटेड लोकच आहे, कारण की त्यांना एवढं माहिती असताना सुद्धा ते ॲक्शन घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, जे अनलिटरेचर किंवा अशिक्षित किंवा ज्यांना याबद्दल नॉलेज नाही ते ॲक्शन कसे काय घेणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी ॲक्शन आहे शहरातील लोकांनी अगोदर घ्यायला पाहिजे. आणि तरच मला वाटते की गावातील लोक यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेण्यासाठी तत्पर होऊ शकेल. ओके, तर मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाइक का भी टोल लगता है यार। भैया बहुत महंगाई कर रखी है, लूट रहे हैं, जमा समझ में नहीं आ रही है। ऐसा तो कभी जिंदगी में देखा ही नहीं।